जिल्ह्याच्या देवगडाच्या नगरपालिकेचा आज मतदान हो पाहत आहे. आपल्यासोबत सिंदखेडच्या मतदारसंघाचे आमदार मनोज कांदे. भाऊ, आज जे मतदान होत आहे, काय सांगाल? नाही, खरंच खूप मोठ्या उत्साहात आणि अत्यंत आनंदमय वातावरणात आमचे लोक, कारण की गेल्या 9 वर्षापासून निवडणुका झाल्या नाहीत आणि आता खूप लोकोत्सव हा निर्माण झालेला आहे. प्रचंड प्रतिसादात जनता या ठिकाणी मतदानाला येते आणि प्रत्येक मतदार आनंदाने या ठिकाणी मतदान करतोय आणि महायुती सोबतच मतदार त्या ठिकाणी एकतर्फी मतदार त्या ठिकाणी आहे आणि त्याच पद्धतीनं सगळे मतदान एक वन साइड त्या ठिकाणी महायुतीच्या बाजूने त्या ठिकाणी सुरू आहे आणि 22-0 या ठिकाणी महायुती होईल अशी आम्हाला खात्री आहे. महायुती होईल आपण एवढं सांगताय, परंतु तुमच्या मतदारसंघातलं समीकरण हे बदललेलं आहे. जे दिग्गज जे माजी मंत्री माजी आमदार जे आहेत ते विरुद्ध तुम्ही अशी लढत हो घातलेली आहे. आपण याच्यामध्ये म्हणजे यांना कसं आपण सपोर्ट? खरं तर दिग्गजांना आपला पक्ष बाजूला ठेवून आघाडी बिघाडी सारखं काहीतरी पर्याय निवडावं लागले, याच्यातच खूप मोठा फेल्युअर त्यांचा आहे. आणि माझ्या विरुद्ध ते नाही आहेत, जनतेविरुद्ध ते आहेत, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्यामुळं जनता त्यांना सगळ्या पद्धतीने उत्तर देईल. निश्चितपणे त्यांना त्यांचं एकत्र आल्याचं फळ त्या ठिकाणी मिळेल. सिंदखेडच्या मतदारसंघामध्ये नेहमी जाती समीकरण हे पाहण्यास मिळालेले आहे आणि यंदा पण 2 दिग्गज जे आहेत मराठा नेते ते आणि तुम्ही अशी ही पुन्हा ही दरवेळेसारखी निवडणूक आहे. तुम्ही कसं पाहता याच्याकडे? नाही, अगदी चुकीचा विषय. आमच्या पूर्ण मतदारसंघामध्ये जातीपातीचं राजकारण कधी होत नाही, कधी केलं गेलं नाही. तशा पद्धतीचं कोणत्याही प्रकारची परिस्थिती आमच्या या ठिकाणी नाही. फक्त 2 मोठे नेते आहेत आणि ते एकत्र आले आणि ते चुकून मराठा आहेत म्हणजे का मराठा एकत्र आले अशातला काही भाग नाही. सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही गुण्यागोविंदाने या ठिकाणी राहतो. जातीपातीचं राजकारण आम्ही कोणीच या मतदारसंघामध्ये करत. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा तुमच्याविषयी एक सुरू झालेला आहे की तुम्हाला मंत्रिपद तुम्हाला मिळू शकते, काय सांगाल? नाही, निश्चित एवढा मोठा कार्यकर्ता तो, मी छोटासा पार्टीचा कार्यकर्ता आहे, त्यामुळं हा वरिष्ठ लेवलचा विषय असतो. अजितदादा पवार असतील, प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील, सुनीलजी तटकरे साहेब असतील, छगनरावजी भुजबळ साहेब असतील, ते सर्व मंडळी जेव्हा शिष्टमंडळ बसून जे ठरवल तो निर्णय त्या ठिकाणी घेत असतात आणि आणखी बरेच लोक मोठे मोठे त्या ठिकाणी आहेत, त्यांचाही विचार त्या ठिकाणी होईल आणि निश्चित चांगलं नेतृत्व, चांगला माणूस त्या ठिकाणी त्या खात्यांना त्या ठिकाणी मिळेल अशी मला. तुमचं काही बोलणं झालं का याविषयी? माझं कोणाशी बोलणं झालेलं नाही किंवा माझंही कोणाशी संपर्क, कारण की मी निवडणुकीच्याच या धामधुमीमध्ये आहे. गेल्या आमचं मतदान आज असल्यामुळे थोडंसं त्यामुळे कुठेही गेलो नाही आणि मला वाटत नाही की गेल्यानं किंवा काही संपर्कानं त्या ठिकाणी फायदा होईल. नेतृत्व नेहमी चांगलं काम करणाऱ्याला त्या ठिकाणी न्याय देत असतं. पक्ष नेहमी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने न्याय देत असतो आणि त्या पद्धतीने न्याय मिळेल. नक्कीच पक्ष नेहमी चांगल्या कार्यकर्त्याला न्याय देत असतो, अशी भूमिका येथे आमदार मनोज कांदे यांनी व्यक्त केली आहे. लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, देवगडाच्या बुलढाणा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.